काय झालं ग सकाळी सकाळी तोंड पाडून बसायला? कुणी मारली का काय तुला? मारायची काय गरज आहे सासूबाई? दिवसभर तुम्ही लोक टोमणे काय कमी मारता? हे नाही आणलं, ते नाही आणलं, असंच केलं, असं नसतं आमच्याकडे. बापरे, सगळी कामं केली तरी तुम्ही ऐकून दाखवायचं थोडी कमी करता. तेच माझ्या मनावर खूप खोलवर जखमा देत असतं. आणि माझ्याच पोराला माझ्याबद्दल भडकवतीस. तुम्हाला पाहिजे राजा राणीचा संसार, आम्ही नको आता तुम्हाला. म्हणून नवऱ्याच्या कानात सांगत असते, सासूबाईंनी असं केलं, सासूबाईंनी तसं केलं. पण माझा पोरगा माझाच राहणार आहे. का तुमची अडचण होईल आई? अहो, तुमच्या मुलाचं तुमच्यावर किती प्रेम आहे. निदान त्याच्यासाठी तरी तुम्ही मला समजून घ्यायचा प्रयत्न करा. सतत टोमणे देऊन, मला त्रास देऊन त्यालाही त्रास होतोय ह्याचा तुम्ही कधीच विचार करत नाही. आणि घरात पुन्हा काहीतरी वाद झाले, भांडणं झाली, तुमचा मुलगा तुम्हाला काहीतरी बोलला की तुम्हाला वाटतं मी त्याला भरवलंय. मी त्याला का भरवेन? अहो, मलाही समजतं आई आणि मुलाचं नातं काय असतं. पण तुम्हाला तुम्हाला ते कधी समजूनच घ्यायचं नसतं. काय झालं की फक्त एकच, हिने कान भरले असतील, हिने सांगितलं असेल, हिला वेगळं राहायचंय. प्रत्येक गोष्टीचा अंत वेगळं राहण्यावर काय येतो? माझ्या तर मनात तसं काहीच नसतं. गैरसमज तुमच्या मनात असतो नेहमी. एवढा माज दाखवतीस कुणाला? आणलंस तरी काय ग येताना? हे सगळा संसार मी उभा केलाय, लहानाचं पोरग मी मोठं केलंय. आली मोठी आम्हाला सांगायला. घरच्यांनी काही नाही दिलं, माझ्या घरच्यांनी काही नाही दिलं. तुमच्या घरात तर सगळं होतं ना, मग तरी माझ्या घरच्यांकडून अपेक्षा का? मला जगायला फक्त सुख लागतं, माझा नवरा लागतो, एकत्र कुटुंब लागतं, आहेत माझ्याही छोट्या मोठ्या गरजा, मीही चुकते. पण म्हणून सतत माझ्या आई वडिलांना मध्ये घेणं, मी घरून काही नाही आणलं, हे टोमणे तुम्हाला पटतात का हे? आणि प्रत्येक वेळेस माझ्या घरी आई बापाने मला काहीच दिलं नाही, हा टोमणा ऐकवणं गरजेचं आहे का हो? नव्हती माझ्या आई वडिलांची परिस्थिती, जेवढी होती तेवढी दिलं. तिथून पुढे ऍडजस्ट करायचं तुमचंही काहीतरी कारण आहेच की.